नमस्कार, आपल्यासोबत आता सार्थकचे बाबा सुद्धा आहेत. सर, तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. सर, मला एवढं विचारायचं आहे की जिनियस हा प्रोग्राम सुरुवातीला तुमच्याकडे आला आणि त्याच्या माध्यमानं सार्थकने अभ्यास केला. जिनियसचा त्याला काय फायदा झाला, तुम्ही पालक या नात्याला काय सांगाल? जिनियसचा त्याला असा फायदा झालेला आहे तर आज आम्ही जे ट्युशन्स लावले त्या स्कूलमध्ये असताना त्याचं जे पर्सेंटेज होतं तर आम्हाला सगळ्यात मोठं एक टेन्शन आलं होतं का हा 10वीत हे करू शकतो का. बरोबर, पालक वर्गाची इच्छा असते का आपल्या पोराचे टार्गेट कम्प्लीट झाला पाहिजे. आज त्यांनी स्पोर्ट्स खेळून कंटिन्यू स्पोर्ट्स म्हणजे असं नाही का 10वी आहे म्हणून घरात बसला बरोबर आणि मग स्पोर्ट्सला जायचं नाही, फक्त अभ्यासच करायचा. बरोबर, अभ्यास आणि स्पोर्ट्स करूनही त्यांनी 83% पडले. ते फक्त एक जिनियसचं माध्यम. बिलकुल नाही, कारण जिनेटचं जे आम्हाला गायडन्स भेटलं त्यापासून आम्ही अदर्स ट्युशन, प्रायव्हेट ट्युशन सगळं सोडून दिलं आणि तुम्ही ते पेपर सॉल्व्ह करायला दिले. पेपरच्या नंतर पेपरची प्रॅक्टिस करून घेतली. बरोबर, जसे आपले बोर्डाचे पेपर होतात तसे सेंटरतून पेपर करून घेतले. बरोबर, त्याची चांगलं बुक्स वाढले. हे म्हणजे आम्हाला एक अनुभव आलेला आहे. एक म्हणजे त्याच्या शाळेचा टीचर आणि यांनी पण खूप म्हणजे शाळेतल्या टीचर लोकांना त्यांना वाटत नव्हतं का हा तेवढापर्यंत पोहोचल म्हणून. त्यांना एक आश्चर्य हा स्पोर्ट्स मध्ये असताना सुद्धा आणि पेपरच्या 8 दिवस आधी स्पोर्ट्स खेळायला गेला स्टेट लेवल तरी एवढे पर्सेंटेज कसे काय आले. हा ते त्यांना सगळा फक्त हा जिनियसचा आम्हाला आणि जिनियसची ज्या माध्यमातून आम्हाला जे शिकवलं त्याला म्हणजे ते आम्ही त्याला विचारलं तो पेपरहून आला का मला एकच विचारायचा. जिनियसच्या सरांनी जे क्वेश्चन सांगितले आणि त्यांनी जे मला सॉल्व्ह करायला लावले तेच पेपर. हा तुमचं जे म्हणजे मार्गदर्शन आणि तुमचा पाठिंबा ह्या गोष्टी खूप म्हणजे आम्ही आनंदी. बिलकुल, म्हणजे तो एक बघा नुसतं सेल्फ स्टडीच्या मदतीनं विश्वास जर पूर्णतः जिनियसवर ठेवला आणि सातत्याने जिनियसच्या माध्यमानं अभ्यास केला तर एक अनुभव पालकांचा आपल्याला या माध्यमाला लक्षात येतोय की स्पोर्ट्स करून सुद्धा फक्त सेल्फ स्टडीच्या मदतीने 83% पर्यंत 9th मध्ये 60 आणि आता 10वी बोर्ड परीक्षेत 83 मिळवले सार्थकनं. त्याचं सुद्धा मेहनत त्याच्यामध्ये आहे. आई वडिलांचं आमच्यासोबत सपोर्ट आहे. पण पालक या नात्यानं त्यांना मी हे सांगतो की जिनियस हा प्रोग्राम आम्ही प्रत्येक पालकाला जबरदस्तीनं देतो. त्यांनाही आम्ही हा प्रोग्राम जबरदस्तीनं दिला होता. मी जबरदस्तीनं सरांना प्रोग्राम दिला. आम्ही त्याच्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह झालो होतो. शेवटी हे की विचार केला की आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. बरोबर, तुम्ही चौधरी सरांसारखे, मिलन सरांसारखे लोक आम्हाला भेटले आणि तुमचे जे सांगण्याची पद्धत, जी बोलण्याची पद्धत आणि करून घेण्याची पद्धत नेहमी तुमचं फीडबॅक सगळ्यात म्हणजे तुमचं फीडबॅक खूप चांगलं होतं. ऑफिस मधनं फोन टीचर येऊन गेले का काय तुम्हाला अडचण आहे का, तुम्हाला काय अडचण असेल ना आम्हाला सांगा. हेच आणि तुमचा अनुभव तुम्हाला ज्या वेळेस आम्ही बोलवलो त्या वेळेस तुम्ही आमच्या इथे हजर राहिले हा सगळ्यात मोठा अनुभव. बिलकुल नक्कीच, म्हणजे ते सातत्यानं आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत असं असतो आणि एक सार्थकला खूप छान अनुभव आला. तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा, नक्कीच विद्यार्थ्याला त्याचा रिझल्ट मिळतो. सर, इतरही पालकांनी आपल्या मुलांकरता जिनियस लावलं पाहिजे. 100%. मी तर म्हणतो मला एवढा विश्वास आलेला आहे जिनियसवर. मी तुम्हाला आता म्हणजे जेव्हा याचा रिझल्ट लागणार याच्या नंतरचे 9 मधले स्टुडंट आहे याच्याबरोबर खेळणार आहे. बरोबर, मी त्यांच्या पालक वर्गांना तुमचंच नाव कन्सिडर केलं आणि त्यांनी काही तुम्हाला ट्युशन पण जॉईन करून बिलकुल घेतले काही जणांनी. नक्कीच. चला सर, तुमचं खरंच मनापासून धन्यवाद आणि असंच पुढेही उत्तरोत्तराची प्रगती होत राहो सार्थकची. त्याकरता पुन्हा याला बेस्ट ऑफ एफर्ट्स देतो आणि तुम्ही तर आले, तुमचा एक अमूल्य वेळ काढला त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.